आमचा प्रमुख मुद्दा असा होता की मुंबई महानगरपालिकेमध्ये यावेळेला आदिवासी समाजाला महापौर पदाची संधी मिळणार होती, जी राजकीय कुरघोड्यांमुळे आणि सगळ्या राजकीय सगळ्या डावपेचांमध्ये ती फसून आदिवासी समाजाला न मिळता ती दुसऱ्या प्रवर्गाला मिळाली. तर आदिवासी समाजावर हा अन्याय आहे, कारण आम्हाला ती संधी मिळायला हवी होती. आमच्या जमिनीवर उभं राहिलेलं हे शहर आदिवासींच्या, जिथे आम्हाला प्रथम नागरिक बनण्याचा जो एक बहुमान मिळणार होता तो मिळाला नाही, याची खंत आहे आणि त्यामुळे आदिवासी समाजामध्ये नाराजी आहे. तर तो प्रमुख मुद्दा होता की आम्हाला आपल्या प्रसारमाध्यमांच्या मार्फत ते सांगायचं होतं की आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि आम्हाला हा जो बहुमान मिळाला पाहिजे होता आमच्या समाजातल्या व्यक्तीला, आणि महापौरपद मिळालं पाहिजे होतं, ते मिळालेलं नाही आहे. त्या अनुषंगाने बाकीचे पण प्रश्न होते की जसं मुंबई महानगरपालिकेचं जे बजेट आहे, तर त्या बजेटमध्ये 15% राखीव निधी हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमाप्रमाणे आदिवासी समाजासाठी राखीव ठेवला जातो. तर त्या नियमाप्रमाणे तो जो निधी आहे तो आमच्या आदिवासी गावांपर्यंत पोचत नाही आहे आणि मुंबई महानगरपालिका तो निधी आदिवासी गावांमध्ये वापरत नाही आहे. तर या ठिकाणी आमचं हे जे एक पुस्तक आहे, ह्याचं सर्वेचा अहवाल आहे, या सर्वे अहवालामध्ये सरकारने 222 गावं आहेत हे स्वतः मान्य केलेलं आहे. हा शासनाचा 2005 मधला हे आहे, 3 साली झालेला सर्वे, 5ला त्यांनी हे प्रकाशित केलेलं आहे. ते या सर्वेमध्ये त्यांनी ते सगळं 222 गावांचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत. तर आता आमचं असं म्हणणं आहे की 222 गावं आहेत, या गावांचा विकास करा आणि आम्हाला आदिवासी लोकांना SRA नको आहे. म्हणजे जे झोपडपट्टी पुनर्वसन विकास योजना आहे ती तुम्ही झोपडपट्टी आणि स्लमसाठी बरं ठीक आहे तुमचं, पण मग आदिवासी गावांची जी गावठाण आहेत ती तुम्हाला म्हणजे ती आम्हाला पाहिजे. ते आम्ही आमच्या जमिनी गावठाणांच्या तुम्हाला देणार नाही आणि आमच्या गावांमध्ये SRA नको आहे, गावठाणं हवी आहे. शेत जमिनी नावावर करा. आदिवासी गावांमध्ये पिण्याचं पाणी, वीज, रस्ते आणि मुलांसाठी अंगणवाड्या आणि बाकीचे जे आरोग्याचे प्रश्न आहेत ते यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करा, अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी म्हणून आजची पत्रकार परिषद घेतली आहे. कष्टकरी शेतकरी संघटना तर्फे तुमची आज पत्रकार परिषद आहे. तुमची किती मांग आहे आणि प्रमुख मांग काय आहे? तुम्ही आंदोलन कधी करणार ते सांगा. आमची प्रमुख मागणी अशी आहे की आदिवासींसाठी असलेला हा, जसे आता मी बोललो तुम्हाला की महापौर पदाचा जो मुद्दा आहे, आदिवासी समाजाला याबद्दल तीव्र नाराजी आहे की आम्हाला तो मान मिळाला नाही. दुसरा जो मुद्दा आहे की आदिवासींसाठी आता जसं मी तुम्हाला म्हणालो की अनेक मागण्या आहेत की ज्याच्यामध्ये गावांमध्ये पिण्याच्या पाण्यापासून, तिथे जाण्या येण्याच्या रस्त्यांपासून, वीज सोयीपासून, त्या ठिकाणी आमचा जो निधी आहे तो वापरला जावा. प्रत्येक आदिवासीला एक शासन म्हणजे महानगरपालिकेच्या वतीनं त्यांच्या घरांची दुरुस्ती, म्हणजे त्यांची जी आत्ताची घरं आहेत ती व्यवस्थित बांधून मिळावीत. म्हणजे त्याच्यासाठी, कारण तो जो निधी आहे तो आदिवासी समाजाच्या विकासासाठी खर्च झाला पाहिजे. म्हणजे त्यांना ती घरं पक्की बांधून मिळाली पाहिजे शासनाकडून, स्लॅबची घरं, आणि किमान त्याच्यामध्ये व्यवस्थित असे 4 रूम किचन वगैरे असं ऐस्पेस एरिया असावा आणि स्लॅबचं भक्कम घर जे नामांकित एखाद्या कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधलेलं असावं, थातूर मातूर नको. आणि कारण आमची गावं ही ऐतिहासिक आहेत, आमच्या गावांवरच तुमचं आपलं हे शहर उभं राहिलेलं आहे, तर त्यामुळे आमच्यावर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही. गावातून कोणी बाहेर जाणार नाही, ना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून कोण बाहेर पडणार, ना आरे कॉलनीतून, ना गोराई, ना मडमधून, कुठूनही आम्ही आमची गावं सोडून जाणार नाही, हे सांगायला म्हणून आम्ही इथे आलो. तुम्हाला काय वाटतं, जाणून बुजून हा अन्याय होतोय का? नाही, हे भूमाफियांना मदत करणारं सरकार आहे अशी आमची भावना झालेली आहे. भूमाफिया म्हणजे जे जमिनी बळकावणारे, जमिनी चोरणारे आणि आदिवासी लोकांच्या जमिनी ह्या वेगवेगळ्या कारणाने काढून घेण्याचा जो सपाटा लावलेला आहे त्याला आमचा विरोध आहे आणि म्हणून आम्ही आंदोलन करणार आहोत. आम्ही आता महापौर डिक्लेअर होऊन बसतील, जेव्हा कोण होतं आहे ते बघू आम्ही, जेव्हा महापौर येऊन त्यांचा कारभार सुरू होईल त्याच्यानंतर आमच्या मोर्चाची तारीख निश्चित होईल. धन्यवाद. आंदोलनाचं म्हणजे स्वरूप कसं असणार आहे, काय? आम्ही आझाद मैदानामध्ये बसून हे आंदोलन हे करणार आहोत. बेमुदत धरणे आंदोलन आमचं होईल. आधी सुरुवातीला बघू आम्ही, जर त्याच दिवशी निर्णय झाला तर ठीक आहे, नाही तर ते आंदोलन आम्ही मुंबईतच आहोत, इथेच येऊन बसू. धन्यवाद. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन, युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.